नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट ह्या ठिकाणी दिलं जाणार आहे. बघा, संक्रांतीचं गिफ्ट ह्या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपये जे आहेत आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहे. हे 3,000 रुपये जे आहेत हे कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत, कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. तर बघा, 3,000 रुपये ह्या ठिकाणी संक्रांतीचं गिफ्ट ह्या ठिकाणी आता सरकार देणार आहे. तर याचा जो काही निर्णय तो अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर बघा, संक्रांतीचा मोठा सण जो आहे तर तो सण आहे आणि त्यामुळे या सणाचा औचित्य साधून जर आपण पाहिले तर बघा, फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे जे काही पैसे आहेत ते वाटप करणार आहे. आता ह्या संक्रांतीलाच तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना हे मोठं गिफ्ट या ठिकाणी वाटप होणार आहे. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी आलेला असेल. बहुतेक महिलांना डिसेंबरचे पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत. आता बघा, ज्या महिलांना आले त्यांनी हो म्हणून सांगा आणि ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, किंवा ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला पैसे मिळाले नाही ते लिहून पाठवायचे. तर बघा, आता ह्या ठिकाणी डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तो वाटप त्या ठिकाणी सुरूच आहे. बहुतेक महिलांना पैसे आलेले आहेत आणि काही महिला राहिल्या असतील तर त्या पण महिलांना त्या ठिकाणी पैसे येऊन जातील. आता राहिला विषय जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, जानेवारीचा जो काय हप्ता आहे तो पण तुम्हाला आता वाटप होणार आहे. संक्रांतीचा गिफ्ट या ठिकाणी सरकार तुम्हाला देण्याचा निर्णय जो आहे तो घेऊ शकतं. यामध्ये निर्णय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी. तर तो निर्णय जो आहे तो होणार आहे आणि लाडक्या बहिणींना पैसे 3,000 रुपये मिळणार आहेत. किती रुपये? 3,000 रुपये ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. आता हे जे काही 3,000 रुपये आहेत हे कोणकोणत्या महिलांना मिळतील, कोणत्या महिलांना मिळणार नाही ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ज्या महिलांना 3,000 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. हो म्हणून लिहून पाठवा. ठीक आहे. आता आपण संपूर्ण जी काही माहिती ती ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या. त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. तर बघा, आता ह्या ठिकाणी मकर संक्रांतीचा जो काही मोठा सण आहे तो आता ह्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. तर या सणानिमित्त संक्रांतीचं गिफ्ट महिलांना दिलं जाणार आहे 3,000 रुपयांचं. बघा, 3,000 रुपयांचं जे काही गिफ्ट आहे ते महिलांना ह्या ठिकाणी दिलं जाणार आहे. जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो पण आता ह्या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. जानेवारीचा हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर त्यामुळे सर्वात मोठं गिफ्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलं जाणार आहे. तर बघा, आता संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया, थोडाही वेळ वाया न घालवता. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय पाहू शकता. बघा, मोठा निर्णय जो तो झालेला आहे. या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे. तर बघा, मुहूर्त पण ह्या ठिकाणी लागलेलं आहे. जानेवारी महिन्याचे जे काही पैसे ते तुम्हाला वाटप होणार आहेत त्याचा मुहूर्त पण ह्या ठिकाणी लागलेला आहे. तर बघा, ह्यामध्ये 3,000 रुपये संक्रांतीचं जे काही गिफ्ट आहे 3,000 रुपये तुम्हाला वाटप जे आहे ते होणार आहे. तर त्याची अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कोणकोणत्या महिलांना हे 3,000 रुपये येतील, कोणकोणत्या महिलांना 3,000 रुपये येणार नाहीत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांना विनंती राहील, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि बघा, भरपूर महिला आपले व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही. सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आता माहिती काय, जानेवारीची जी काही दमदार अपडेट आहे ते आपण पाहत आहोत. लाडकी बहीण योजना गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. बघा, आता गेल्या वर्षी म्हणजेच काय, तर बघा, आता 2025 या ठिकाणी लागलेलं आहे. 2025 लागलेला आहे जानेवारीचा महिना. 2024 म्हणजेच गेला वर्ष 2024ला त्या ठिकाणी पैसे तुम्हाला वाटप झाले. 6वा हप्ता जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यात त्या ठिकाणी जमा करण्यात आला. तुम्हाला पण 6वा हप्ता आला आहे का? कोणकोणत्या महिलांना 6वा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. 6वा हप्ता आला असं कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 6वा हप्ता आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला 9,000 रुपये आले असतील, काही महिलांना त्या ठिकाणी 6,000 रुपये, काही महिलांना 4,500 रुपये, काही महिलांना 1,500 रुपये. ज्या महिलांना 6वा हप्ता आला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट त्या ठिकाणी हो म्हणून लिहून पाठवा. आता बघा, आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. बघा, पुढील हप्ता केव्हा मिळणार त्याची तुम्हाला प्रतीक्षा आहे. जानेवारी महिना त्या ठिकाणी लागलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्येच तुम्हाला पुढचा हप्ता वाटप होणार आहे. तर त्याचीच दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संक्रांतीनिमित्त तुम्हाला हे जे काही गिफ्ट आहे ते दिलं जाणार आहे. संक्रांतीच्या निमित्ताने गिफ्ट आहे. तर बघा, आता संपूर्ण दमदार अपडेट, अतिशय दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाहू शकता. बघा, महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली. बघा, नवीन माहिती समोर आली आहे.
नवीन माहिती आहे. काय माहिती आहे बघा, लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या ठिकाणी ही योजना सुरू केलेली होती. ठीक आहे, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी ही योजना सुरू केली होती. जुलैपासून योजना सुरू झाली होती. आता दमदार अपडेट बघा, दमदार अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर करण्यात आली. या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, 1500 रुपये तुम्हाला वाटप होत आहेत आणि ह्यामध्ये 2100 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच 2100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहे. 600 रुपये जे आहेत ते 600 रुपये वाढणार आहेत सर्व महिलांसाठी, 600 रुपये. जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जे आहेत ते जमा होत आहेत असून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 6 महिन्यांचे म्हणजे 6 हप्ते जे ते त्या ठिकाणी महिलांच्या बँक अकाउंटला जमा करण्यात आले. बघा, 6 हप्ते तुम्हाला आलेले आहेत ना, 6 हप्ते. ज्या महिलांना 6 हप्ते आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट त्या ठिकाणी 6चा आकडा लिहून पाठवायचा. बघा, फक्त 6चा आकडा तुम्हाला लिहून पाठवायचा, म्हणजे 6 हप्ता तुम्हाला आलेला असं त्या ठिकाणी समजणार आहे. सर्वांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 6 महिन्यांचे 9000 रुपये. बघा, 9000 रुपये तुम्हाला मिळालेत ना. 9000 रुपये ज्या महिलांना मिळाले त्यांनी 9000 रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. आता बघा, तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता. बघा, दमदार अपडेट. आता जानेवारी महिन्याच्या संदर्भाची दमदार अपडेट आपण आता पाहतो. जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, आताच तुम्हाला 6वा हप्ता वाटप झाला, तेवढ्यात तुम्हाला पुढचा जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप जो तो होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. बघा, मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मकर संक्रांतीच्या आधीच. आता बघा, 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे आणि याच सणाचं औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. पाहू शकता बघा, मीडिया रिपोर्टमध्ये आपण जर पाहिलं तर फडणवीस सरकार जे ते 1500 रुपये या ठिकाणी देणार आहे. असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार. बघा, मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी सरकार देणार आहे. मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट, मोठी भेट या ठिकाणी सरकार देणार आहे. आता बघा, 3000 रुपये कसे ते पण आपण या ठिकाणी पाहूया. बघा, काही महिलांना जानेवारीचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. डिसेंबरचा हप्ता आलेला नाही काही महिलांना, तर डिसेंबरचे 1500 रुपये, डिसेंबरचे 1500 रुपये अधिक जानेवारीचे. बघा, जानेवारीचे 1500 म्हणजेच डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे मिळून 3000 रुपये महिलांना मिळणार आहेत. म्हणजेच जानेवारीच्या ह्या ठिकाणी डिसेंबरचे 1500, जानेवारीचे 1500 असे मिळून तुम्हाला मकर संक्रांतीला संक्रांतीचं मोठं गिफ्ट या ठिकाणी सरकार देणार आहे. मोठी भेट जी आहे ती संक्रांतीचं या ठिकाणी सरकार तुम्हाला देणार आहे. अतिशय दमदार अपडेट आपण पाहिलेली आहे. सर्वांनी पटपट लाईक करून टाका. अतिशय मोठी माहिती तुम्हाला दिली आहे, अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला दिली आहे 3000 रुपयांच्या संदर्भात. पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, 2100 रुपये कधीपासून मिळतील? 2100 रुपयांचा जो काही लाभ आहे तो केव्हापासून मिळेल ते आपण पाहूया. 2100 रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार? तर बघा, लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीने मोठी ग्वाही दिली होती. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आले तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये हप्ता देऊ अशी ग्वाही महायुतीने दिली होती. त्यामुळे आता 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न विचारण्यात येतोय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकतो असं संकेत दिलेले आहे. तर बघा, 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला 2100 रुपये पाहिजेत की नाही, रक्कम वाढ झाली पाहिजे की नाही, तुम्हाला वाटतंय रक्कम वाढ झाली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये रक्कम वाढ लिहून पाठवायचे सर्व महिलांनी. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधीची तरतूद करून त्यानंतर या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असे संकेत सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये पण या ठिकाणी आता वाटप होणार आहे. म्हणजेच लवकरच त्याची रक्कम वाढेल आणि तुम्हाला वाटप होणार आहे. तर दमदार अपडेट आपण अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी पाहिली आहे. सर्व महिलांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. तर अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.